हॅलो, सर्वांना नमस्कार. चला तर मग सुरुवात करूया. तू तिथे मी कथेच्या नवीन भागाला. तू नाही जेवणार आहेस का? यश सियाला तिथेच उभं बघून म्हणाल. नाही, सिया हळूच बोलली. का? काय झालं? तब्येत तर बरी आहे ना? यश म्हणाला, पण क्षणात त्याला पॅनिक झालेलं बघून नंदा तर त्या खुर्चीवरून पडता पडता राहील. आधीच 200 किलोचं पोतं कसं घेऊन त्या खुर्चीवर बसली होती ती. मी ठीक आहे. ते आज माझा उपवास आहे, सिया हळूच बोलली. एकतर याच्या असं काळजीने वागताना बघून तिला कसं तरीच झालं होतं. त्या सासू आणि आजी सासू दोन्ही जवळच हजर असल्याने तिला खूप अवघडून आलं होतं. काही गरज नाही उपवास वगैरे करायची, यश म्हणाला. पण त्याचं तसं बोलणं तिला टोचून गेलं आणि तिचे डोळे लगेच भरून आले. पण तिने मोठ्या शिताफीने ते अडवलं. माहिती नाही का, पण यशचं नकार देणं सियाला सहन होत नव्हतं. अरे यश, असा कसा बोलतो आहेस? हा काही साधा सुद्धा उपवास नाही. वटपौर्णिमेचा उपवास आहे. त्या सियाची ही पहिली वटपौर्णिमा आहे, सुगंधा म्हणाली. मग नाही तर काय, या आजकालच्या पोरांना कुठे कळतं हे सगळं. या सगळ्या रीतीभाती तर यांना पुराण्या वाटतात ना. नंदा सुद्धा वाहत्या गंगेत हात धुवून घेतल्यागत बोलते. तसाही हिटलरला बोलायचा चान्स ती कसा सोडणार होती म्हणा. आजी, जर तुला माहीतच आहे मी हे सगळं मानत नाही, मग माझी बायको सुद्धा ते मानणार नाही. यश थोडा आवाज वाढव. यश, आईला का ओरडतो आहेस? प्रत्येक गोष्ट तुझ्याच मनाने होईल असे नाही. काही गोष्टी कराव्या लागतात. सुगंधा यांनी सुद्धा यशचा आवाज बघता त्याच्यावर आवाज वाढवला. त्यांना यशचं असं नंदावर आवाज वाढवून बोलणं त्यांना मुळीच आवडलं नाही. काहीही झालं तरी सासू होत्या त्या तिच्या, आणि त्याहीपेक्षा घरच्या मोठ्या होत्या. त्यांचा मान सन्मान जपणं त्यांच्याच हातात होता. मग हे तू आजीला सुद्धा सांग. मला आवडत नाही तर नाही, आणि इतकंच जर असेल तर तिला सांग हा उपवास करायला. यश नंदाला बघत, आता ती ती मला सांगेल का? नंदा सुगंधावर तिरकस नजर टाकत, या म्हातारीला एक चेन नाही. विझलेल्या आगीला आणखी तेल टाकत भडकवत सुटली आहे ही बाई. आता ती आग या म्हातारीवर भडकू नये म्हणजे झालं, नाहीतर या म्हातारीची हाडं सुद्धा मिळतील नाही विसर्जित करायला. नंदाचा आवाज फुटला तशी याची नजर सुद्धा लगेच तिच्यावर आली. काय रे, असा काय गुरगुरतो आहेस? मी काही भीत नाही तुला. हे हे माझं घर आहे. नंदा अडखडत बोलत. फाटली तर होती तिचीही, पण मान्य करेल तरी ही म्हातारी कसली ना. आणि मी हा उपवास आता करत नाही, कारण तो म्हातारा मला एकाच जन्मात नकोसा झाला आहे. अजून 7 जन्म मागून मी माझे न मिळालेले जन्म आत्ताच वाया घालू शकत नाही. बोलून म्हातारीने एक तुकडा तोंडात खोचलास. तर तिच्या या म्हणण्यावर मात्र सुगंधासोबत सियाचेही डोळे मोठेच झाले. त्यांना तर आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. म्हणजे ज्याच्या नावाने खाते पिते मिरवते तोच या म्हातारीला या जन्मात नकोसा झाला आहे. बापरे, कलियुग, घोर कलियुग. यशने मात्र आपल्या आजीची ती बरोबर सपेशल दुर्लक्ष केलं आणि आपला आवडून निघून गेला. आज सियाचा पहिला उपवास म्हणून सुगंधाने तिला आज ऑफिसला जायला मनाई केली. मग यशने सुद्धा जास्त जोर दिला नाही. पण सियाने हा उपवास आईच्या सांगण्यावरून केला म्हणून यशला थोडं वाईट सुद्धा वाटत होतं. सर, तुम्हाला वाटत असेल ना मी हा उपवास आई आणि आजीच्या सांगण्यावरून करत आहे, पण तसं नाही. काही नाही आहे सर. हा व्रत मी पूर्ण माझ्या मनाने ठेवला आहे, आणि हेच नाही तर तुमच्यासाठी असलेले सगळे उपवास मला अगदी आनंदाने करायचे आहे.
त्या दिवशी कुलदेवीच्या दर्शनाला जाताना असं वाटत होतं की आपण नको जायला, हे सगळं चुकीचं आहे. पण देवीच्या मंदिरात पाऊल पडली आणि आपोआप त्या सगळ्या विधी घडत गेल्या. त्याला तुम्हीही थांबवू शकले नाही आणि मी सुद्धा. कदाचित आपल्या नात्याला देवीने दिलेला आशीर्वादच आहे आणि मला दिलेला संकेत. आता तुमच्या मनात असो की नसो, मी या नात्याला एक चान्स देणार आणि हे नातं पूर्ण मनाने निभावे. सिया हसत आपल्या गळ्यातल्या त्या काड्या धाग्याला बघत बोलली. किर्लोस्कर एंटरप्राइज या कधीचीच येऊन आपल्या कामाला लागली होती. त्यात आज कृष्णने तिला आधीच काम दिलं होतं, कारण मॅडम काल अर्ध्यात जे निघून गेल्या होत्या. पण हे आता त्यांना कुठे आठवते. मॅडमला तर फक्त समोर पडलेल्या त्या फाईलचा ढीग दिसत होता आणि त्यामुळे तिची चिडचिड होत होती. त्यात आज तिची चिडचिड काढायला तिची बेस्टी सुद्धा नव्हती, म्हणून मॅडम जरा जास्तच तापल्या होत्या. यार, ही सिया, ओ ओ सॉरी, आता तर ती माझी वहिनी आहे ना, माझी बेस्ट आणि क्यूट वहिनी. सियाला आठवून आताही तिच्या ओठांवर एक गोड स्माईल आली. पण ते काहीही असो, आज तिला यायला हवं होतं यार. मला जाम बोर होतंय, या कंटाळवाणं टोन करत म्हणाली आणि तिने चिडत का होईना फाईल मध्ये डोकं खुपसलं. इकडे केबिन मध्ये आज यशला कसं तरीच होत होतं. एकतर त्याला रोज सियाला बघायची सवय झाली होती, त्यात आज ती हजर नव्हती. त्यात आज तिने निर्जला उपवास ठेवला, त्यामुळे तिच्या काळजीने त्याचा जीव इथल्या इथे कासावीस होत होता. आल्यापासून त्याने साधं पाण्याचा थेंब सुद्धा घेतला नव्हता. त्याला जर आधीच माहिती असतं ना, तर कदाचित त्याने जे थोडंफार खाल्लं ना, ते सुद्धा खाल्लं नसतं. पण आता काय करणार, खाऊन तर बसला होता ना तो, म्हणून तिच्या काळजीने आता स्वतःला त्रास करून घेत होता. सर, तुमची मीटिंग आहे आता, कृष्ण येऊन त्याला सांगितलं तसा यश त्याच्या मागे निघून गेला. इकडे खोलीत सिया बसली होती की सुगंधा आत आली. तसं सियाचं लक्ष त्यांच्यावर गेलं आणि तिने त्यांना एक स्माइल दिली. तशी सुगंधाच्या ओठांवर सुद्धा किंचित हसू आलं. काय विचार करतेस बाळा? सुगंधा सियाजवळ बसत म्हणाली. काही नाही मॉम. सिया होरूस. हे बघ बाळा, यश जे म्हणाला त्याचं मनावर घेऊ नकोस. सुगंधा सियाच्या हाताला हातात धरत, पण तो जे काही म्हणाला ते अगदी चुकीचं होतं असं मला तरी वाटत नाही, सुगंधा म्हणाली. तशी सिया त्यांना बघू लागली. म्हणजे त्याच्या या सगळ्यात विश्वास नाही आणि तो हे मानत नाही. तसं तुलाही जर यात विश्वास नसेल किंवा तू जर हे मानत नसशील तर हा उपवास नाही केलास तरी चालेल. शेवटी काही झालं तरी विश्वास आणि श्रद्धा असणं गरजेचं आहे, तरच कोणताही उपवास फळाला येतो. सुगंधा सियाच्या गालाला हात लावत होती. तसा एक वेळ सियाला खूप छान वाटलं. किती सोप्या भाषेत तिला कुठलीही जबरदस्ती न करता त्यांनी तिला हे समजावून सांगितलं आणि सोबतच तिला तिचा निर्णय घेण्याची मुभा सुद्धा दिली. त्यांच्या जागी जर कुणी असती तर लगेच तिच्यावर ऑर्डर सोडून मोकळी झाली असती. पण त्यांनी असं केलं नाही. उलट आई म्हणून समजावून सांगितलं. ते बघून सियाला गदगदून आलं आणि ती सरळ जाऊन त्यांच्या मिठीत शिरली. मॉम, तुम्ही खूप गोड आहात. माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना इतका त्रास सहन करावा लागला, तरी सुद्धा तुम्ही मला शब्दाने सुद्धा काही बोलला नाहीत. उलट मला समजून घेतलं. बोलत सियाने आपली पकड त्यांच्यावर घट्ट केली. मला तर वाटत होतं
ज्या पद्धतीने आमचं लग्न झालं, तुम्हाला ते मान्य असेल की नाही? तुम्ही मला स्वीकाराल की नाही? त्यात मी गरीब बोलून सिंहाचा हुंदका बाहेर आला. ए वेडूबाई, असं कसं आम्ही इतक्या गोड मुलीला नाकारणार होतो हा? आणि श्रीमंत आहोत म्हणून काय झालं? आम्हाला ही चांगली आणि गुणी मुलगी सून म्हणून हवी होतीच की. आणि देवाने ती न मागताच आमच्या पदरी टाकली. मग तिचं स्वागत नको करायला का? आता तर फक्त एकच इच्छा आहे, माझ्या या गोड मुलीचा आणि हिटलर मुलाचा संसार सुखाचा हो, म्हणजे झाला. मॉम, ते हिटलर नाही, ते खूप छान आहे, सिया हळूच म्हणाली आणि लाजून आपला चेहरा त्यांच्या मिठीत लपवून घेतला. तशी सुगंधा आपल्या मिठीतल्या जीवाला स्मित करत बघू लागली. शेवटी आई होत्या त्या. आपल्या दोन्ही मुलांचा संसार सुखाचा व्हावा, फुलावा इतकंच त्यांना वाटत होतं. आणखी एक सिया बाळ. सुगंधाचा आवाज आला तशी सिया थोडी बाजूला होत त्यांना बघू. माझ्या यशला त्याच्या भावना सांगता येत नाही. मला माहिती आहे तो सगळ्यांना खूप जीव लावतो, पण त्याला ते व्यक्त करता येत. तेव्हा तुलाच काय तो पुढाकार घेत त्याला समजावून घ्यावं लागेल. त्यांचं म्हणणं सियाला सुद्धा पटलं आणि तिने स्मित करत मानेने होकार. तशी सुगंधा हसतच खोलीतून निघून गेली. इकडे सिया सुद्धा विचार करू लागली, यशचं तिच्या छोट्या छोट्या गोष्टीत काळजी घेणं, तिचं न बोलताही समजून घेणं. आई गेल्यावर सुद्धा किती ते प्रेमाने त्याने तिला सावरलं होतं. अगदी लहान बाळासारखं त्याने तिची काळजी घेतली. आई जशी आपल्या पिल्लांना भरवते, थोपटून थोपटून झोपवते, रात्री त्यांच्या काळजीत जगते, ते सगळं यशने या काही दिवसात सियासाठी केलं होतं. एका आईची जबाबदारी त्याने चोख पार पाडली होती. म्हणून तर सियाला त्याच्यामध्ये आईचा भास होता. ते सगळं आठवून सियाला आता सुगंधा यांचं म्हणणं पटत होतं. सर, आजपर्यंत मला वाटत होतं की तुम्ही हे जबाबदारी म्हणून करत आहात, हे नातं निभावत आहात. पण एकंदरीत परिस्थिती बघता मला या नात्यात होप दिसू लागली. भविष्यात जर आपलं नातं घट्ट होण्याचे 1% सुद्धा चान्स असेल तर मी हा चान्स घेणार आहे. आणि त्याची सुरुवात उद्याच्या पावन उपवासाने होईल. त्या सावित्रीने आपल्या सत्यवानला मृत्यूच्या मुखातून बाहेर आणलं होतं. उद्या त्याच वडाला मी माझ्या सत्यवानला पूर्ण मनाने मागू. हॉटेल सनशाईन. काय झालं ब्रो? तू इतका अस्वस्थ का आहेस? काही झालं आहे का? नुकत्याच घाईत तिथे आलेली नियाने यश जवळ बसत विचारले. त्याला असं कॉफीवर कॉफी घेताना बघून तो किती अस्वस्थ आहे हे तिला लगेच जाणवलं आणि तिच्या चेहऱ्यावर सुद्धा चिंतेचे भाव आले. शेवटी बहीण होती त्याची ती. आपल्या दादाला चिंतेत कसं बघू शकत होती? भाऊ बहिणीचं नातंच तसे असते. एकाला घाव झाला तर वेदना दुसऱ्यालाही होतातच. आणि एकाच्या चिंतेचं समाधान हे दुसऱ्याजवळ होते. आणि म्हणूनच यशने तिला बोलावून घेतलं होतं, कारण त्याला खात्री होती ती नक्कीच काहीतरी मार्ग दाखवेल. तिचा आवाज ऐकून यशने तिला लगेच जाऊन मिठी मारली. नियाने सुद्धा त्याच्या भोवती आपले हात घट्ट केले. काय झालं दादा, सांगशील का? निया त्याला दूर करत. तसं यशने तिला बसायला सांगितलं. निया सुद्धा त्याच्या बाजूला बसली. तशा यश तिला सांगू लागले. आता सांग प्रिन्सेस, माझं काही चुकलं का? मला फक्त इतकंच वाटते की तिला जो काही उपवास करायचा आहे तिने पूर्ण मनाने करावा, ना की आई आणि आजीच्या दबावात. बोलून यश नियाला बघू लागला. त्याच्या डोळ्यात स्पष्ट होतं की तो किती सिरियस आहे.
तुझं बरोबर आहे दादा, पण जर तिलाच हा उपवास ठेवायचा असेल तर? निया बोलली तसे यशच्या भुवया जुळल्या. हे बघ दादा, कधी कधी मुली बोलून दाखवत नाही, तेव्हा तुलाच काय ते समजून घ्यावं लागेल. तिचे डोळेच तुला तिच्या मनातलं सांग. कारण मुलगी जरी बोलत नसली तरी मनातले भाव डोळे बरोबर सांगतात. तेव्हा तू जास्त काळजी नको करू. मला खात्री आहे माझी वहिनी जे करेल ते पूर्ण मनाने करेल. तू फक्त तिची साथ दे. असा चिडका बिब्बा बनून फिरू नकोस. निया बोलली तसा यश गालातच असला आणि आपल्या गोड प्रिन्सेसला मिठी मारून घेतली. यशला समजतील का सियाच्या उमगलेल्या भावना? कशी असेल सिया यशची पहिली वटपौर्णिमा? बघूया पुढच्या भागात लवकरच. आजचा भाग आवडल्यास लाईक शेअर कमेंट करून चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.